कधी तुम्ही असं जाणवलंय का की आयुष्यात सगळ सुरळीत चालले होते, पण अचानक सगळ कोलमडले, आरोग्य ढासळले, नाती तुटायला लागली आणि आर्थिक संकटामध्ये तुम्ही सापडले आहात? जर या सगळ्यांचे कारण तुम्हाला समजत नसेल तर शक्यता आहे की ब्लॅक मॅजिक म्हणजे काली जादू तुमच्यावर होत असेल. श्री स्वामी समर्थ. तुमचे स्वागत आहे पुनी वचन चॅनल मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमके काय आहे, ते कोण करतो, त्याची लक्षण काय आणि त्यावर प्रभावी उपाय काय आहेत. ब्लॅक मॅजिक म्हणजे काय? ब्लॅक मॅजिक म्हणजे एकच गूढ तंत्र जे एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाकण्यासाठी वापरले जाते. यात विशिष्ट मंत्र, अघोरी कृती, ताबीज, तांत्रिक विधींचा वापर केला जातो. कधी कधी हे इतक प्रभावी असते की मनुष्य स्वतःला हरवत जातो, शरीर थकून जाते आणि आयुष्य विस्कळीत होते. ब्लॅक मॅजिक म्हणजे काय? ब्लॅक मॅजिक ही काही संकल्पना नवीन नाही. ती हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. भारतात अघोरी साधू, तांत्रिक आणि काही विशेष समुदाय आजही याचा वापर करतात. अथर्ववेदामध्ये काही मंत्रांचा वापर शत्रुनाश, वशीकरण यासाठी केला जातो. पण धर्म हे केवळ स्वतःच्या रक्षणासाठी सांगतो, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी नव्हे. भारत, बंगाल, झारखंड, ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे आजही ब्लॅक मॅजिक प्रचलित आहे. तांत्रिक बाबाजी, डोंगरी बाबा यांच्याकडून ब्लॅक मॅजिक करून घेतले जाते. अमावस्येच्या रात्री स्मशानभूमी आणि विशेष पूजा यासाठी वापरले जाते. दुसरा नायजेरिया, आफ्रिका. वूडू आणि जुजू नावाने काली जादू इथे प्रसिद्ध आहे. मानवी बलिदान, रक्त, जनावरांची बली देण्याचा उपयोग केला जातो. 3. हैटी येथे वूडू धर्म प्रचलित आहे. मृत्यू पश्चात आत्म्यांना बोलावणे, नियंत्रित करणे याचा वापर इथे होतो. 4. थायलंड आणि कंबोडिया इथे खमेर ब्लॅक मॅजिक किंवा थाई ऑनक्युल्ट प्रॅक्टिस वापरले जातात. अमुलेट्स, मंत्र, हाडन आणि तेल यांचा वापर करून लोकांवर नियंत्रण आणले जाते. 5. नेपाळ आणि तिबेट विशेष करून वशीकरण आणि उच्चाटन तंत्र वापरले जाते. इंडोनेशिया आणि मलेशिया बोमो आणि डुकून हे स्थानिक जादूटोण्याचे तज्ज्ञ मानले जातात. इथे पती पत्नीचे प्रेम, शत्रुनाश यासाठी काली जादू वापरली जाते. ब्लॅक मॅजिक कसा केला जातो? तुमच्या केसांचा एक तुकडा, तुमचा फोटो, तुम्ही वापरलेले कपडे हेच साहित्य बनतं ब्लॅक मॅजिक साठी. कधी स्मशानात, कधी जंगलात. काही तांत्रिक रात्री अंधाऱ्या काळात मंत्र उच्चारून नकारात्मक शक्ती जागवतात. ब्लॅक मॅजिक आहे ते कसे ओळखावे? घरामध्ये जाल्या होणे, घरामध्ये विचित्र चित्रकला आकृतीमध्ये दिसणे, सतत आपल्या कानामध्ये कोणतरी विचित्र मंत्र बोलत आहे असे जाणवणे, तुम्ही वापरलेले कपडे किंवा नाव, तुमचे केस किंवा फोटो वापरून ही साधना केली जाऊ शकते. भूतांशी किंवा आत्म्याशी संपर्क करून देखील तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक केले जाऊ शकते. विशेषतः दिवे, काली माती, हाड, कुंकू, निळ्या रंगाचे फुले, बाहुली असा साधनांचा देखील वापर होतो. ब्लॅक मॅजिक करण्यासाठी मध्यरात्री किंवा अमावस्याला रात्री हवन पूजा करून ही क्रिया केली जाते. सतत आजारी असणे, पण कोणता रोग झाला आहे हे सतत तपासणी करून देखील डॉक्टरांना ते समजत नाही. झोपेमध्ये भीती वाटणे, स्वप्नात किंवा अंधारात मृत व्यक्ती दिसणे, पैसा येईल पण कसा निघून जाईल हे कळणार नाही, सतत पैशाची तोट्याची स्थिती निर्माण होईल, सतत चिडचिड होणे, अंधार खोलीत स्वतःला बंद करून घेणे, कोणाशीही संवाद न साधणे, मंदिरात न जाणे, देवपूजा न करणे. घरामध्ये जो कोण देवपूजा किंवा काही मंत्र जाप करत असेल तर त्याच्यावरती हल्ला करणे अशी देखील लक्षणे दिसून येतात. सतत आत्महत्या सारखे विचार मनात येणे. यावर उपाय काय आहेत? सर्वप्रथम खूप जास्त प्रमाणात वाटत असेल तर योग्य गुरु किंवा योग्य जे तांत्रिक लोक आहेत जे याच्यावरती योग्य ते उपाय करतील, ज्यांना यांच्यामध्ये खूप अनुभव आहे, अशा लोकांच्या द्वारे तुम्ही या गोष्टीची निवारण करू शकता. मेहंदीपूर बालाजी हे ठिकाण राजस्थान मध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे जाऊन पण तुम्ही नक्कीच उपाय करू शकता. तसेच पुण्यामध्ये नारायणपूर दत्त मंदिर येथे जाऊ शकता. असे बरीच ठिकाणे आहे जिथे तुम्ही जाऊन ब्लॅक मॅजिकचे निवारण करू शकता. हनुमान चालीसाचे रोज पठण करावे. तसेच दुर्गा सप्तमी यांचा पाठ जरी केले तरी याचा प्रमाण हळूहळू कमी होईल. दर शनिवारी घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि काली मिरची बांधणे आणि दर शनिवारी चेंज करणे. घरामध्ये कवल देखील बांधू शकता. त्याने देखील बाहेरची बाधा लवकर घरामध्ये येत नाही. पण जर
ती येत असेल तर ती त्या कवलवरती निघून जाते. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा किंवा हवन केले तरी ब्लॅक मॅजिकच्या प्रमाण कमी होऊन जाईल. स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ यामध्ये पण जाऊ शकता. मंदिरामध्ये जाणं का आवश्यक आहे? कारण आपल्या वतीची ज्या काही वाईट गोष्ट असते ते मंदिरात गेल्यानंतर त्या नष्ट होतात आणि सतत मंदिरात जात राहिलेले मंदिरामध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या बरोबर राहते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपला बचाव होतो. म्हणून मंदिरात जाणं खूप आवश्यक आहे. मग ते कोणत्याही देवाच्या मंदिर असेल तरीही एकदा तरी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे. हनुमान मंदिर, कालभैरव मंदिर, महाकाली मंदिर, दत्त मंदिर, एकंदरीत तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता. इच्छा होणार नाही, पण तुम्ही जस स्वतःहून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात तसे ब्लॅक मॅजिकचा प्रभाव कमी होऊन जाईल आणि तुम्हाला यामधून मुक्तता मिळेल. आपल्या घरामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरमध्ये साजूक तुपाचा दिवा लावावा. रोज सकाळी संध्याकाळी लोबन आणि कापूर जाळणे. कापूरमध्ये भीमसेन कापूर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. गायला रोज एक पोळी देणे. घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावणे. जर अंगण नसेल, फ्लॅट सिस्टम असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये तुळशीचे रोप लावू शकता, ज्यामुळे येणाऱ्या बाधा तुळशी माता त्यांच्यावर घेतात आणि त्यामधून आपले रक्षण होते. महत्वाचे, कोणताही उपाय करताना भीती न ठेवता श्रद्धा ठेवा. काली जादू खरी आहे, पण त्यापेक्षा मोठी आहे आपली श्रद्धा आणि देवावरच नात. संकट येतात पण देव त्यातून मार्ग दाखवतो. स्वतःला बळकट करा. जर तुम्ही असं काही अनुभवल असेल मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व संकटांपासून रक्षण व्हावे असे वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक व्हा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण जाणवणार नाही आणि असल्या गोष्टींपासून तुमचा नक्कीच बचाव होईल. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. अशाच्या आध्यात्मिक माहिती व चमत्कारी उपायांसाठी पुण्य वचन चॅनेल सबस्क्राईब करा.